तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही चाललो आहोत मायमला. आणि माहीत नाही का, कॅमेरा चालू केला की मला अजूनही हसायला येतं. मी अजूनही कम्फर्टेबल होऊन व्हिडिओ बनवत नाही असं मला वाटतं. आणि तर सुरुवात आहे, शिकते, तर ॲडजस्ट करून घ्या. तर आज आम्ही चाललो आहोत मढी मायंबा रुद्रेश्वरला दर्शन करायला. आई नाही येत आहे कारण तिचं मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला जास्त चढ उतार जमत नाही. त्यामुळे आज आम्ही चाललोय, मी, अण्णा आणि सिया आणि तिचे पप्पा. तर चला जाऊयात. तर सगळ्यात पहिले आता आम्ही चाललो आहोत मढीला. माझ्या घरापासून जवळजवळ 28 किलोमीटर तरी मढीचं अंतर असेल. जायला 40 ते 45 मिनिटच लागतात फक्त. हे ठिकाण महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. हे ठिकाण संत कानिफनाथ महाराजांच्या समाधीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तुम्ही पण कधी या मंदिरात गेला असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आता आम्ही पोहोचलो आहोत मढी येथे. आम्ही मंदिराच्या जवळच गाडी पार्क केली कारण आज जास्त गर्दी नाही आहे. जेव्हा गर्दी नसते तेव्हा डायरेक्ट मंदिराजवळ गाडी नेता येते. इतर वेळी, यात्रेच्या वेळी खाली पार्किंग करावी लागते. नवनाथ संप्रदायातील 9 प्रमुख नाथांपैकी एक कानिफनाथ महाराज आहेत. येथे कानिफनाथ महाराजांची समाधी आहे. रंगपंचमीपासून येथील यात्रा सुरू होते ती गुढीपाडव्यापर्यंत चालते. या यात्रेची सुरुवात मानाची होळी पेटून होते आणि रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस मानला जातो. ही यात्रा भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रेच्या वेळी लाखो भाविक येतात. गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यांमधूनही येतात. आता आपण नाथ महाराजांचे दर्शन घेतलेलं आहे. तसंच समोर आता मायंबाचं हे डोंगर आहे, तो दाखवतो तुम्हाला. हे बघा समोरच्या डोंगरावर गडावरील आजचे जे मुख्य समाधी मंदिर आहे ते छत्रपती शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांच्या सुटकेसाठी महाराणी येसूबाईंनी नवस बोलून बांधले होते. येथे बाजूला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. तर तेथे छान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. त्यानंतर तिथूनच डाव्या बाजूला ध्यान मंदिर आहे. तिथून खाली कानिफनाथ महाराज हे ध्यानाला बसायचे. तिथून जायला एक छोटीशी गुफा पण आहे. लोक इथून जात येत होती. पुढे एवढ्या याच्यात आतमध्ये जायचं. जे रेग्युलर पोरं जातात तिथलचे त्यांना व्हिडिओ गेले, बरेच जण गेले, आता गेले. कानिफनाथ महाराज येथे ध्यानाला बसायचे. खाली शिवपिंड आणि नंदी आहे. जर आपण या ठिकाणी शांत चित्ताने बसलात आणि मनामध्ये विश्वास असेल तर आजही त्या ठिकाणी ओमचा ध्वनी कानावर पडतो. लोकांचं असं म्हणणं आहे की कानिफनाथ महाराज ध्यानस्थ आहेत आजही या ठिकाणी. त्यालाच संजीवनी समाधी असं म्हणतात, अशी लोकांची मान्यता आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाजूला श्री नवनाथांचे मंदिर आहे. याच नवनाथ मंदिरात भाविकांना शांतपणे बसून नवनाथ भक्तिसार किंवा इतर ग्रंथांचं पारायण करण्याची जागा आहे. आणि कानिफनाथांचा जन्म कसा झाला ते तुम्हाला सांगण्यासाठी, म्हणजेच आपल्याला माहीत पडण्यासाठीच इथे एक हत्तींचं मोठं स्टॅच्यू दिलेलं आहे. आणि आजूबाजूला पण त्यांच्या शिष्यांचं मंदिर आहेत. तर येथे एक डाळिंबाचं झाड आणि देवीची मूर्ती आहे. मी त्याचा व्हिडिओ काढला नाही कारण सिया सोबत असते. मला प्रत्येक ठिकाणी कॅमेरा काढून व्हिडिओ काढायला त्या डाळिंबाचं झाड आणि मूर्ती आहे त्याला डाळिंबाई म्हणतात. डाळिंबाई नावाची महिला भक्ताने कानिफनाथांची कठोर तपस्या केली होती. असं मानलं जातं की या झाडाला मनातली इच्छा बोलून धागा बांधल्यास तुमची इच्छा पूर्ण होते. मी पण लास्ट टाइम हे ट्राय केलं होतं आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. तुम्ही इथे आलात की ते नक्की करून बघा. तर आता आम्ही चाललो आहोत श्री क्षेत्र रुद्रेश्वर मंदिराकडे. आणि तुम्हाला हा जो डोंगर दिसतोय हा पूर्ण सोन्याचा होता. याला गर्भगिरी डोंगर असं म्हणतात. तर त्याची काय कथा आहे सांगते, ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. आत्ता आम्ही आलोय रुद्रेश्वर मंदिरामध्ये, ज्याला म्हातारदेव असंही म्हणतात. मढीपासून श्री क्षेत्र रुद्रेश्वर हे अंतर अंदाजे 25 ते 30 किलोमीटर आहे. नाथ संप्रदायाच्या नवनाथ भक्तिसार ग्रंथानुसार मढी परिसरातील गर्भगिरी डोंगरावर
नवनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ राहत होते. एकदा मच्छिंद्रनाथांच्या मनात सोन्याबद्दल मोह निर्माण झाला. आपल्या गुरूंचा हा मोह दूर करण्यासाठी शिष्य गोरक्षनाथांनी त्यांच्या सुवर्ण सिद्धी मंत्राचा वापर करून संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचा करून टाकला. गुरूंचा मोह भंग झाल्यावर नाथांनी ते सर्व सोने कुबेराला अर्पण केले. जर तुम्हाला याच्याबद्दल संपूर्ण कथा माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की त्यांचा मोह कसा भंग झाला आणि तो गर्भगिरी पर्वत जो की सोन्याचा होता तो कसा म्हणजे नाहीसा झाला, तिथलचं सोनं कसं गेलं ते वगैरे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर डोंगर सोन्याचा झाला या नाथांच्या चमत्काराचा आनंदात गर्भगिरीच्या पावनभूमीवर 33 कोटी देव, ऋषीमुनी आणि साधूंसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाच्या पंक्तीमध्ये स्वतः भगवान शिव एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन आले होते आणि त्यांनी सर्वांना अन्न वाढले होते. जेव्हा नाथांना आणि इतर देवांना समजले की अन्न वाढणारे वृद्ध दुसरे कोणी नसून साक्षात शिवशंभू आहेत, तेव्हा त्यांनी महादेवांना या स्वरूपात येथे स्थानिक होण्याची विनंती केली होती. देवांच्या विनंतीवरून महादेवांनी येथे स्वयंभू लिंग स्वरूपात वास्तव केले, म्हणून या ठिकाणाला वृद्धेश्वर किंवा म्हातारदेव असं नाव पडले आहे. येथे महादेवाच्या पिंडीवरती जे झाकण ठेवलं जायचं म्हणजे जे चांदीचं कवच होतं ते आता त्याला बसत नाही, कारण दरवर्षी मूर्तीचा आकार गव्हाच्या दाण्या इतका थोडा थोडा वाढत जातो. वृद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आत्ता आम्ही निघालो आहोत मायंबा म्हणजेच मच्छिंद्रनाथ गडाकडे, ज्यांना बडेबाबा असंही म्हणतात. येथे नाथ संप्रदायाचे आद्य गुरु म्हणजेच साक्षात मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवनी समाधी आहे. वृद्धेश्वर मंदिरापासून मायंबा गड हे जे की सावरगावमध्ये आहे, जे अंतर 20 ते 25 किलोमीटर आहे. आता आम्ही आलोय श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे. पहिले आम्ही गेलो होतो मढीला, त्यानंतर वृद्धेश्वरला आणि आता मच्छिंद्रनाथाला. मग इथून डायरेक्ट दर्शन करून घरी जायचं. छान आहे ना मग, कशी झालं दर्शन? दर्शन झालं, छान झालं. गर्दी नव्हती, काय नव्हती, आहे ना फिरायला. गर्दी नव्हती, दर्शन छान झालं. पाय इतके पोहतात ना, फोड येतील पायांना, त्याच्यामुळे उन्हाचे येऊ नका. जर कोणावर भूतबाधा झाली असेल तर ती उतरवण्यासाठी लोक इथं त्यांना व्यक्तीला घेऊन येतात. तर तुम्हाला ऐकायचं असेल तर आवाज येतो बघा व्हिडिओमध्ये, ती मुलगी कशी ओरडते, ती ओरडते तिकडे. नाथ संप्रदायाच्या ग्रंथानुसार नवनाथांपैकी पहिले नाथ म्हणजेच कवी नारायण यांनी पृथ्वीवर अवतार घेण्याचे ठरवले. एकदा भगवान शंकर माता पार्वतीला क्षीरसागराच्या काठावर बसून गुप्त योग विद्या आणि अमर कथा सांगत होते. त्यावेळी समुद्रातील एका माशाच्या पोटात असलेल्या एका जीवाने ती सर्व विद्या चोरून ऐकली. ते दुसरे कोणी नसून साक्षात मच्छिंद्रनाथ होते. माशाच्या पोटातून प्रकट झाल्यामुळे त्यांना मच्छिंद्रनाथ हे नाव पडले. संपूर्ण नाथ संप्रदायात त्यांना आदराने बडेबाबा म्हणतात. काम चालू आहे इथं, ती समाधी आहे. ही मच्छिंद्रनाथ महाराजांची मुख्य समाधी आहे आणि ही वर्षातनं फक्त एकदाच उघडते, ती म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री, आणि ती पण फक्त काही तासांकरिताच. या काळात भाविकांची प्रचंड गर्दी होते दर्शनासाठी. लाखोने भाविक येतात येथे दर्शनासाठी त्या दिवशी. इथं पण लोक पारायण करतात, वाचन करतात.
तर गाईज, आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये जी मी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि काही बोलण्यामध्ये चुकलं असेल तर क्षमा करा. बस कर रहा, बस कर. किती जवळ आहे बा. तर आम्ही मायंबावरनं डायरेक्ट घरी गेलो आणि घरून आईला घेऊन आम्ही आता चाललो आहोत आगडगावला श्री क्षेत्र काळभैरवनाथांचं दर्शन करायला. आता आम्ही आगडगावला आलोय दर्शन करण्यासाठी. दुपारी मडी मायंबा रुद्रेश्वरला गेलो होतो. चला 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 चलो चलो. बाबा एकदम ते मुखवटे बनवतात कोरलेले तसेच आहेत ना. पहिले असेच होते, आता फक्त वजन केले. पहिले मेनाचे होते, शिमतेचे. ते एकदम आकर्षक दिसतात. हा ना. आता तुम्ही म्हणता ना एकाच दिवशी एवढे देव कसे, तर हे सगळे माझ्या घरापासून अगदी जवळ आहेत. मढी मायंबा आणि रुद्रेश्वर हे फक्त 2 तासात देवांचं दर्शन होतं, कारण ते सगळे जवळच आहेत. आणि त्यानंतर घरी येऊन आम्ही नंतर आगडगावला गेलो होतो. तर असा होता आमचा दिवस. आणि आगडगावची पण खूप कहाणी आहे. येथे जत्रेच्या दुसऱ्या दिवशी भूतांची जत्रा भरते. बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दल कॅमेरे लावून रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे, पण ते कॅमेरे कोणाला सापडले नाहीत. आणि बरीच याची कहाणी आहे, तर तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. आणि जाताना आम्हाला हा गाडीसाठी हार दिला होता तिथं पुजाऱ्यांनी. तर बाय. आणि जाताना आमच्या शेतातले आंबे पण आले होते, ते आम्ही बघत बघत चाललेलो. खूप आंबे आले होते ह्यावर्षी आमच्या आंब्यांना. तर हे आमचं शेत आहे आणि हे सगळे आंब्यांची झाडं आहेत. तर रस्त्यावरनं एवढं काय स्पष्ट दिसत नव्हतं. तर असा होता आजचा आमचा दिवस. आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय. हाजरा सकी ठेवा.